आता हे आमच्या शेफ जेवत आहेत आणि खरंच जेवण ना एकदम चविष्ट, एकदम भारी. नमस्कार मंडळी, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी देखील. तर माझं नागपंचमीचं पूजन वगैरे करून सगळं झालेलं आहे आणि मी चाललेली आहे बाहेर, म्हणून संध्याकाळचं जेवणही मी तयार केलेलं आहे. काय बनवले ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच. तर आज मी चाललेली आहे मैत्रिणीसोबत. आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणी. कुठे ते आजचा व्लॉग एंडपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. तर आजचा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा. चला तर मी आता निघते. आज संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवलेलं आहे कैल्याचा आंबट. श्रावणातला पहिला सोमवार आहे ना. आणि वाटाण्याची भाजी, याच्यामध्ये भाणा आणि फरसबी बटाटा टाकलेला आहे. कैल्याच्या वड्या केल्यात. आता त्यांना जेव्हा जेवायचं तेव्हा त्या कैल्याच्या वड्या फ्राय करतील आणि राईस आहे त्यांच्यासाठी. आणि माझ्याकडे आज कॉन्ट्रॅक्ट होता भाकरी आणि पुरणपोळीचं. दुसरं जेवण मैत्रिणी आणणार होत्या. चला तर मी आता निघते. बाय बाय. नेरूळ स्टेशनपर्यंत मला मिस्टरने सोडलं, तिथून मी एकटीच निघालेली आहे कारण की ठाण्यावरून आमची ट्रेन आहे. आता मी ठाणा स्टेशनला पोहोचलेले आहे. बघा माझी बॅग. अजून जागृती आली नाही. जागृती पुढच्या ट्रेनमध्ये येत आहे. ती आल्यावर, ती भेटल्यावर तुमच्याशी फायनली जागू आली आणि माझ्या जीवाला एकटीच होती मी मगाचपासून. चल बॅग घेतली लगेच माझी. आता माझ्या मैत्रिणी हे बघा आमचे अजून मेंबर्स आम्हाला भेटलेले आहेत. जागृतीचा जाऊबाई आणि जागृतीचे वीर येणार आहेत आमच्यासोबत. भाऊ नाही ना, जागृतीचे मिस्टर जागूला सोडायला आलेले आहेत. चला आता मी ना बसल्यावर तुझ्याशी बोलते. आता चाललो आम्ही आमचा बॅग सांगून. आमच्या ग्रुपचे अजून मेंबर्स आम्हाला भेटलेले आहेत. मी ओळखत नाही त्यांना, आम्हाला समजलं आमच्या ग्रुपच्या सोबतच आहे. तर ते आधीच आल्या तिथं आणि मला जेवत आहेत. आम्हाला पण बोलत होते जेवायला. म्हणजे घरून जेवण घेऊन आले आणि जेवत आहेत. भेट होईलच आपली आता. बघा अजून आमची माणसं आम्हाला भेटलेली आहेत. थोडा ग्रुप या, एक या साईडला एक या साईडला असं आहेत. नंतर एकत्र आल्यावर तुम्हाला दाखवेनच. तर हे बघा या सगळ्या मावशी वगैरे. आणि हे बघा सामान किती बरोबर घेतलेलं आहे. कारण की आमच्या जेवणाची सोय तुम्हाला तर माहिती आहे. मला जेवण मी बाहेरचं खात नाही. माझ्यासाठी हा प्लस पॉईंट असणार आहे का तिथं आम्हाला घरचं जेवण मिळणार आहे. आता कोण बनवणार आहे ना तिथे गेल्यावरच दाखवेल. आणि आता सुरुवातीला तर खूप छान वाटतं. आता पुढे बघा कसं वाटतं ते. जागो शिवाजी महाराज टर्मिनल नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 4 वाजता येणारी ट्रेन. आता किती वाजले जागृती? प्लॅटफॉर्म क्रमांक 5 उत्तर आलेली गाडी नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक बम बोले. गणपती बाप्पा मोरे, मंगल मूर्ती. बम बम बोले. जागो असते आपली 5:45ची गाडी होती. परफेक्ट सुटली ना वेळेवर. मला असं वाटलं उशिरा सुटेल पावसा पाण्याच्या, पण लवकर वगैरे व्यवस्थित आहे. टेन्शन मस्त, एकदम मस्त भारी. आम्ही 4 जणी मैत्रिणी येणार आहोत. काही कारणास्तव 2 जणी कॅन्सल झाल्या. हां, आणि त्यांच्याऐवजी जागृतीचे दीर आणि जाऊबाई आलेले आहेत. मस्त वाटते. आता बघूया आमचा प्रवास कसा होतोय. पण आम्ही त्यांना दोघींना खूप मिस करतोय. हा, येणार होत्या. त्या येणार होत्या. असं ते काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आमचे बघा ताटं वाढून घेतो आम्ही. जागू आमचे समोरचे अंकल आंटी गेले त्या साईडला, त्यांचं जेवण झालेलं आहे. भाऊ ताई ताटं अजून वाढलं नाही. हां, अजून वाढतं. अजून भरपूर आयटम आहेत. चालले आमची. वाढल्यानंतर दाखवते ताट तुम्हाला. भूक लागले जोरदार. हे बघा उपवास सोडतायत. आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी देखील. तुम्हाला मगाशीच सांगितलं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता पुरणपोळी आणि भाकरींचा. आणि जागृतीने आणलेले आहे बघा भात आणले, कैल्याचं आंबट आणले. कैल्याचं आंबट तर कंपल्सरीच आहे.
आणि वालाची भाजी आणली आहे जागुनी, त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, शेवग्याची शेंग टाकलेलं आहे आणि शिराळा टाकलेला आहे आणि पंपकिन टाकलेलं आहे. आणि जागृतीच्या जाऊबाईंनी आणले चण्याची भाजी, चटणी आणि कोथिंबीर वडी आणि गुलाबजाम पण आणले ताईंनी. तर त्या दोघींनी एवढं आणले, मला फक्त एवढं सांगितलं होतं. तर हे बघा आमचं जेवण वाढून झाले. चला तर आम्ही ना जेवून घेतो. गप्पा मारता मारता रात्री झोपी गेलो, गुड नाईट पण नाही बोलता आलं. आता उठलो, सकाळी वाजलेले आहेत 7. अजून वेळ आहे आम्हाला पोचायला. पोचल्यावर तुम्हाला सांगतेच किती वेळात आम्ही पोचतो. ट्रेन थोडी लेट झालेली आहे, थोडी नाही 2 तास लेट झालेली आहे. शुभ सकाळ सर्वांना. आता वाजले आहेत सकाळचे 8 आणि आम्ही पोचलो आहोत मुर्डेश्वर स्टेशनला. आता बघू पुढे कसं होतं ते तुम्हाला दाखवेन. आमची ट्रेनला लेट झाली म्हणजे इथं 6ला पोचायला पाहिजे, तर आता पोचता आम्हाला 8 वाजले. चला पुढे दाखवलं तुम्हाला कसं काय होईल ते. बघा आमची बस आलेली आहे मुर्डेश्वर स्टेशनवर आम्हाला पिक करायला. ही आहे आमची बस. चला तर आपल्याला बसतो आम्ही. हे बघा हे आहे आमचं हॉटेल. आज आम्ही इकडे स्टे करणार आहोत. आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला रूम वगैरे दाखवते. चला तर खूप दमलो आहे रात्रीचा प्रवास करून. आता आतमध्ये गेल्यावर बघा तिथे रूम वगैरे येतो. बघा हे आहे मुर्डेश्वराचं मंदिर, शिवांचं मंदिर. आणि इथं या साईडला आम्ही राहतो त्या रूम्स आहे. किती जवळ आहे ना समुद्र. बघा किती सुंदर दिसतो अथांग समुद्र आणि हे मंदिर मस्त आहे ना, एकदम छान. हे गोकर्णजवळचे एक शिवमंदिर आहे. या मंदिराचा संबंध रामायण कालाशी आहे असे सांगितले जाते. इथे रावणाने आत्मलिंगाचे तुकडे टाकले होते. आता वाजले आहेत 10:15 आणि आम्ही चहा पितो. चहाबरोबर आम्ही मस्त पार्लेजी बिस्किट, माझा आवडता बिस्किट आहे पार्लेजी. आता आम्ही चहा पिऊन घेतो. आम्ही चहा बिस्किट वगैरे खाल्ला. नाश्ता रेडी आहे, पण नाश्ता करायला तेवढा वेळ नाही. आम्ही विचार केला का पहिला दर्शन करूया, नंतर नाश्ता करूया. चला आता चला पटापट दर्शनाला. बघा इथं बोटी, बघा समुद्र आहे ना, बाजूलाच बोटी, मासेमारी चालू आहे इथं. आता तो मासा दाखवायला पाहिजे ना, नाही पण आपलं कॉल चालू होता ना म्हणून नंतर दाखवून घे. मच्छी बघा, मच्छी है किधर वाला है जिवंत का भरातील याच्यात पण जागोजागी मच्छी आहे. त्याला बघा इथं पण कवार आहे. कौन सा गाँव कवार आहे हुबली महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्र मुंबईचा मनीष तुम्ही आम्ही मुंबई मध्ये काम केला, भेंडी बाजार सगळं काम केला. तशी उत्तर करता आम्ही मुंबईचे पाणी पिला 10 वर्ष. आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात आणि चालू दर्शन. हवा बघा गजरे बघ माझ्या कशी उठतात. हवा खूप सुटलंय. हवा दाखव, हवा बघा हवा किती आहे. तुमचं दर्शन ना एकदम भारी झालं, म्हणजे वाटलं पण नव्हतं. 2 दिवसापूर्वी काही माणसं आलेली, तर त्याला किती उशीर लागला जागू? 2 तास 2.5 तास असं हा. होतं. आणि आम्हाला 2 सेकंद पण नाही, लगेच डायरेक्ट. म्हणजे वाटलं होतं मला असं, मी तयारीने चालली की 1.5 तास कमीत कमी थांबायचं. आम्ही नाश्ता पण नाही केला का पटकन आमचं दर्शन व्हावं. 2 तास तरी लाईनीत उभं लावावं लागेल. पण म्हणतात ना आपल्या गावातल्या मंदिरात तरी गर्दी असेल, इथं डायरेक्ट नशिबात होतं आमच्या. एकदम भारी दर्शन, एकदम मस्त वाटलं, प्रसन्न एकदम. तुझं दर्शन पण आणि बाकीचे आणि पुन्हा पण घेतलं आपण. हो डबल दर्शन घेतलं. डबल घेतलं आम्ही दर्शन. एकदम मस्त प्रसन्न बरं वाटलं ना. हो, आणि प्रसन्न वातावरण एकदम भारी, खूप छान एकदम मस्त. अभिषेक पण केला ताईंनी. हा, आणि तुम्ही नसाल आला तर नक्की या ठिकाणी. एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर आणि मस्त एकदम. आणि मन मंदिरात प्रसन्न, पण प्रसन्न वाटतं. मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. खूप छान मंदिर आहे, नक्कीच या. ही खूप मोठी इमारत आहे. याला राजा गोपुरम असे म्हटले जाते. या इमारतीच्या 18व्या मजल्यावरून आपण वर्ल्डचा 2nd हायेस्ट शिव स्टॅच्यू बघू शकतो. व्ह्यू खूप सुंदर भेटतो. तर इथून आपण 18व्या मजल्यापर्यंत लिफ्टने जाऊ शकतो. आता इथून आपल्याला लिफ्टने वर जायचं आहे. तर इथं बघा तिकीट चार्जेस लिहिलेले आहेत.
30 रुपये आहेत आणि बिलो 10 इयर्स 10 रुपये आहे. तर तिकीट काढायचं आणि वर जायचं इथून. लिफ्टमध्ये एवढी गर्दी असते, लिफ्टमध्ये पण गर्दी नाही, दर्शनाला पण गर्दी नाही. खरंच लय भारी वाटतं. चार देवानी बोलवले आपल्याला आपल्याला म्हणजे एवढ्या याच्यात आम्ही आलो पण आलोच. खूप अडचणी आल्या आम्हाला. हो, नाही. आम्ही कॅन्सल पण केलं केला होता, खरंच कॅन्सल केला होता. पण 9 टायमावर आम्ही 2 दिवस आधी परत आम्ही सांगितलं आम्हाला यायचंय. नाही, पण त्यांना बोलवायचं होतं ना. हां, महादेवांनी महादेवांना आपल्याला बोलवायचं होतं, त्यांना आपल्याला दर्शन द्यायचं. आपल्या हातात काहीच नाही, म्हणून आपलं दर्शन एवढं छान झालं. इथं गर्दी बघा. या खिडकीतून बघायचं असतं ना. चला आपण बघूया दुसरीकडून कसं वाटतंय. मला वाटतं तिथूनच चांगला व्ह्यू भेटत असेल ना. नाही तिथूनच चल तिकडून मला चल. राजा गोपुरमच्या 18व्या मजल्यावरून तुम्हाला मी हा व्ह्यू दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ही मूर्ती. वर्ल्डचा 2nd हायेस्ट शिव स्टॅच्यू आपण बघू शकता. ही शिवमूर्ती जी आहे ती 123 फूट इतकी उंच आहे आणि तिन्ही साईडला याच्या समुद्र आहे आणि तिथेच बाजूला ही शिवमूर्ती किती सुंदर दिसत आहे. पाणी प्यायला थांबलोय आम्ही. पाणी पितोय. आता आम्ही चाललेलो आहोत वरती. की तुम्ही ऑटोने पण जाऊ शकता, कारने पण जाऊ शकता किंवा चालत पण जाऊ शकता. तर आता आम्ही 4 जण आहोत. तर आम्ही कारने चाललो आहोत. तर 200 रुपये येऊन जाऊन आमचे चौघांचे घेणार आहेत ते. वर गेल्यावर तुम्हाला दाखवते कुठे चाललेलो आहोत ते. आम्ही आता पोचलो आहोत वरती लगेच 2 मिनटातच. चालायला गेलं ना, चढण खूप आहे, दमायला होईल. बरीच लोक चालत पण येतात. चला बघूया. ते तुम्हाला वरून दाखवलं आपले महादेव, ते इथं जाऊन दाखवते. वरून चांगला व्ह्यू येतो ना, सगळं दिसतं व्यवस्थित. इथे हे बघा दिसते ना तुम्हाला आता. थोडं थोडं दिसत असेल. हे बघा वरून एकदम कसं दिसत होतं, म्हणून वरून पण दाखवलं. मस्त आहे ना. इथे मंदिर पण आहे बाजूला. तर तुम्ही त्या मंदिरात दर्शन घ्यायला जाऊया. आम्ही चाललो होतो दर्शन घ्यायला. इथून बघा हे मुरुडेश्वराचं मंदिर. हे नंदी महाराज बसलेले आहेत आणि दाखवले हे आहे मंदिर. इथे आतमध्ये यायला पण तिकीट आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी कसं मूर्तीच्या रूपात सगळी इथं कथा सांगितली आहे आणि बाजूने म्हणजे ऑडिओ पण चालू आहे. म्हणजे त्यांच्या भाषेत ते कथा पण सांगत आहेत, आपल्याला काही समजत नाही. आणि इथं पण लिहिलेलं आहे ते त्यांच्या भाषेतच लिहिलेलं आहे. इंग्लिश किंवा मराठीमध्ये हिंदीमध्ये वगैरे नाही लिहिलं. पण बघताना खूप छान वाटते आणि बघता बघता समजते काय कथा आहे, कारण की आपल्याला तर माहिती आहे ना काय कथा आहे याची. हे बघा या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते तुम्हाला. समुद्र बघा आणि हे इथं शनिदेवाचं मंदिर आहे. आताच आमचं दर्शन झालं इथलं पण. चला आता निघतो आम्ही, गाडीकडे जातोय. आता आम्ही तीच टॅक्सी करून त्यांना सांगितलं थोडे पैसे जास्त घ्या आणि आम्हाला हॉटेलपर्यंत सोडा, कारण की ऊन पडतोय ना. मगाशी किती पाऊस होता आणि आता ऊन. तर आम्ही आलो हॉटेलमध्ये. आता आम्ही जेवलो, नाश्ता नव्हता केला. तर आता बघू नाश्ता करायचा की जेवायचं ते आम्ही ठरवतो काय ते. दोन्ही रेडी आहे. आता बघतो काय 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 ते. सकाळी आम्ही नाश्ता नाही केला, तर नाश्त्याला मिसळ आणि ब्रेड होते. आणि आता जेवायला बघा मस्त डाळ, भात, वडाची भाजी आणि पापड. एकदम गरमागरम जेवण तयार आहे. चला तर जेवून घेतो. या जेवायला या जेवायला. आम्ही जेवलो वगैरे. नंतर आमच्या गाडीतले दुसरे मेंबर्स आले, ते पण जेवले आणि ते जेवत आहेत तोपर्यंत आम्ही मस्त आराम केला. झोप काढली आणि आता वाजले 2:30 आणि
आता आम्ही मस्त तयार झालो. आता आम्ही दुसरीकडे चाललो साईट आहोत. सीन करायला चाललो. हा. गणपती मंदिर आणि एक देवीचं मंदिर आहे आणि बीच आहे हां आणि गार्डन आहे. ते दाखवू तुम्हाला. चला आमच्यासोबत. चला आता गाडीत बसून घेतो आम्ही. म्हणून आमची बस. आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात. गणेश मंदिराकडे जात आहोत आपण. ही सगळी आमची बसवाली आहे. चला जाऊया पुढे. लवकर लवकर दर्शन घेऊया. एकदा दर्शन झालं म्हणजे पुढचे साईट सीन करायला मोकळे ना. तर आता चाललोय. अय जागू मॅडम. आमची जागू मॅडम नुसती आजची असते. आमच्या अजून मैत्रिणी नाही ना, तर आम्ही थोडं त्यांना मिस करतोय. हां त्या पाहिजे त्या, पण सतत आमचे व्हिडिओ कॉल होत आहेत आणि प्रत्येक साईट सीनला गेल्यावर ना ते आमच्याशी बोलत आहेत. थांबा मी हारफुलं घेते नंतर तुमच्याशी बोलते. बघा इथे पण शॉपिंगची दुकान आहेत छोटी छोटी मस्त अशी. अरे म्हणजे आजूबाजूला बघा पुढे पण शॉपिंगची दुकान आहेत. शॉपिंग तर मेन आपल्याला पाहिजेच नाही का. कुठे पण गेलो ना महिलांचं हेच असतं शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. पर्सेस वगैरे खूप सुंदर आहे ते बघा मस्त एकदम. जाताना बघते जमलं शक्य झालं तर घेईन मी साचूला माझ्या. मी तर असे नाही वापरत. आणि ही आपली भांडी सगळी तांब्या पितळेचे देवाची सर्व भांडी आहेत. हे गणपती वगैरे छान आहे. शॉपिंगला पण छान आहे. इथे पण आहे खाऊ पिऊची पण दुकान आहेत. बरंच आहे इथं मस्त. चला लवकर लवकर पुढे जाऊया. आत्ता आम्ही मंदिराकडे आलेलो आहोत. चला दाखवतो तुम्हाला पुढे पुढे. मंदिरात तर नाही दाखवणार कारण की मंदिरात गेल्यावर दर्शन घेणे खूप महत्त्वाचं असते. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा याल ना प्रत्यक्षात तेव्हा तुम्हाला दर्शन मिळेल. आता मी माझं दर्शन घेते. बाहेरून दाखवते तुम्हाला. चला आता मी चालले आहे दर्शनाला. शक्य होते का बापरे दाखवते. दर्शन झालं आमचं. तर लगेचच 5 मिनिटात दर्शन झालं. आता बाहेर निघत आहोत आम्ही. आमच्या महिला मंडळाची लगेच शॉपिंगला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही चाललो शॉपिंग करायला. पटापट पाया पडलो. आवडलं तिथे पर्स म्हणून आम्ही धावत 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 पर्सच्या दुकानाकडे दर्शन घेतलं. आम्ही धावत धावत गेलो. पहिला दर्शन मात्र मनसोक्त घेतलं आणि आता पटकन त्यांचं दर्शन व्हायचं आता आम्हाला शॉपिंग करायची आहे. कारण की आम्हाला टाईम लिमिट दिलेली आहे ना. जागूला मी धावरले जाम दमली जागू. चला मी रिटर्न आली. पटकन आता मस्त इथं पटापट शॉपिंग करून घेते. काय घेईन ते तुम्हाला नंतर दाखवेनच. चला लवकर शॉपिंग करून घ्या. जागू काय शॉपिंग केलीस? काहीच नाही. आवडलेलं भरपूर पण रेट खूप महाग होता. खूप खूप पर्स महाग आहे. छोटीशी पर्स घ्यायला गेली आमच्या नातीला भार्वीला तर तिची प्राइस पण 850 750. मग नको बरं नाही नको. आमच्या पोरीना नेल्या आम्ही आमच्या पसंतीच्या. तर आवडत नाही. त्याच्यापेक्षा नको बाबा एवढ्या महागाच्या कुठे घ्यायच्या. आणि त्यांना निघालो आवडणार आम्ही पण नाही. बघितलं फक्त. आता चढण आहे ना तर आम्ही दम टाकतोय. दम लागले आम्हाला दम. आता मस्त कोल्ड्रिंक वगैरे घेतलं आम्ही. कसा बसलाय तरी पण भाऊंनी कोल्ड्रिंक दिलं आम्हाला. आम्ही पिलं. अजून आमचे बसवाले लोक अजून येत आहेत. कोण आले नाही म्हणून आम्ही थोडं वेट करतोय. ते आल्यावर मग आम्ही बसमध्ये चढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊ. दुसरा पॉईंट. आता आम्ही इथं झाडाखाली बसलोय. गाडीमधून चहा घेतला. गाडीत चहाची सोय आहे आमची. तर एवढ्या गरमीमध्ये बरं गाडीत बसून नाही चहा पित. मग आम्ही चहा इथं आणला. आणि या बघा पुरणपोळ्या या खायला. काल सोमवार ना तर कालच्या पुरणपोळ्या मस्त सॉफ्ट आहेत. जागून मला दिली. पाहिजे का तुम्हाला भारी भारी पुरणपोळी? मस्त मस्त. दादाला दिली ना. दादाला नको का
चला पोळे खाऊन घेतो. आम्ही पोळ्या खातो तरी बघा वासरू आलाय आमच्यासोबत पोळी खायला. पोळी खाल्ले तरी पण थांबलंय. जा बाबू. संपली पेपर नको पोळीसोबत पेपर पण खाल्ला. पेपर काय नाही, पिशवी नाही द्यावं मला देवाचं आहे म्हणून मी जागो भरवते बघ बाबूला. खाऊ दे बसतंय ना, बसतंय ना. तिथे ठेव खाईल. घेतले ना. चला मस्त बरं काम झालं. आपल्या बरोबर नाश्ता झाला. ताई तिथे ठेवा म्हणजे खाईल. हा इकडे पण आले आमच्या मागे. 2 पुरणपोळ्या खाल्ल्या. त्याला नाही भेटलं. आता आम्ही उतरलेलो आहेत. अजून एक साईट सीन बघायला. जागू काय आहे ग हे? काय ते साऊथ मध्ये लिहिले. वेलकम टू टोबॅको फ्री. नाही हे वेगळंच आहे. हा कंदनवना गार्डन. कंदनवरा गार्डन. हा कंदनवाला गार्डन लिहिले. आता माहित नाही तर काय ते सांगतात. जातो बघ. कसली झाडं बोलले ते बाबा? काहीतरी बोलत होते ना. आपल्या आग्रिक भाषेत काय तर ते खाडीत असतात ना, ती उरत ती तिराची अशी काय तर ते बाबा बोलत. बघूया चला. सगळे गेलेत मग आपण पण जाऊया. आता एवढे आलोय नव्हतो येत तर आमचे भाऊ बोलले चला पैसे दिले ना आपण, चला बघू चला म्हणून आलो आम्ही. काय हो दाखवतो तुम्हाला पण. आता आम्हाला समजलं तिथं कसली झाडं आहेत. मँग्रोव्ज कारपुटी बघायला म्हणून आम्ही गेलो नाही. आम्ही इथं बसलो पण आमच्या गाडीतली दुसरी लोक गेल्यात. उगाच कशाला पाय बी दमवायचं ना. आपल्याकडे बघायला भेटते ना. आपण बघितले ना. जगू बघलेस? बघितले मग मी पण बघितले. भाऊ तुम्ही बघितले? बघितले ना भावा. आमची ताई बघा. ताई बघ किती भारी दिसतात ना. हा हिरोईन जोडा बघ किती भारी दिसतंय. चोपताय जाम भारी. भाऊ काय पण नाही भारी जोडा आहे भारी. तेच उगाच जमायला जाऊन तिथं नको बसतो. जागू तर जाम दमतोय काय माहिती. आता तिला बोला एक्सरसाइज करा. करीन मला पण बोला. आता घरी गेल्यावर चालू करेन. नक्कीच चालू करेन. खरंच पुढच्या टाइमला पुढच्या पुढे धावन एवढी नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना जागू बारीक झालेली दिसेल. आता बघा बारीक झालेली दिसेल. बारीक नाही झालं तरी स्टॅमिना वाढवेल. ताई झोका घ्या जोरात घ्या झोका. आम्ही आलेलो आहोत नेक्स्ट पॉईंटला. देवीचं मंदिर आहे हे. इथे लिहिलेलं आहे देवी माता आहे. चला प्रसिद्ध देवी मंदिर आहे. नाव नाही कारण की इथं पूर्ण त्यांच्या भाषेत लिहिलेलं आहे. मला जर समजलं तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच. बसमध्ये केस सगळे आपले हो बापरे हे बघ. चला कुठे चाललो? मंदिर आहे देवीचं पण नाव आहे तिथे लिहिले. इंग्लिश मध्ये लिहिले ते वाचतोय. साऊथ मध्ये पण लिहिले. हा पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर ह्या मंदिराचं नाव आहे श्री दुर्गा परमेश्वरी टेम्पल. चला तर आता आम्ही आतमध्ये जातो दर्शनाला. इथून अशा साड्या ठेवल्या आहेत देवीच्या साड्या. म्हणजे कोणाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता. याच्यावर साड्यांवर टाईप प्राईस टॅग वगैरे असतं. तर मी एक साडी घेतलेली आहे तुम्हाला दाखवते. बघा ही साडी घेतलेली आहे देवीची. कशी वाटली तुम्हाला? मला तर फार आवडली. म्हणजे मेन देवीला नेसवलेली आहे ना तर मला ही पाहिजे होती म्हणून मी घेतली. आता मी नेसल्यावर तुम्हाला दाखवून कशी वाटते ती. तर मी घेतलेली आहे. अजून आहेत
काही लोक बघत आहेत साड्या. दर्शन पण खूप छान झालं आमचं आणि देवीचा प्रसाद म्हणून मला साडीही भेटली असं तुम्ही म्हणू शकता. आणि मला खूप आनंद झाला खरंच. ही साडी मी नक्कीच तुम्हाला नेसून दाखवेन. बघा किती सुंदर देवीचे रूप आहे. आलो आम्ही आमच्या हॉटेलवर. आता आम्ही इथं बसलोय बघा. गप्पा टप्पा चालल्यात सगळ्या. हे आम्हाला जेवण बनवतात आमच्यासाठी. या आई पण त्या बोलण्यात बिझी आहेत सध्या. खास आमचं काहीतरी चर्चासत्र चालू आहे. तुम्हाला थोडक्यात दाखवते. जेवण वगैरे रेडी आहे. आता गप्पा मारतोय आणि त्यानंतर जेवायला बसतो. आज आमचं जेवण काय ना तुम्हाला दाखवत्या. जेवण दाखवलं. हे बघा भात आहे, वरण आहे, मस्त असं ही सोयाबीन शेंगाची भाजी. ही कसली भाजी? वटाणा मिक्स आहे. मुगाची. हां, मुगाची मूग वगैरे आहे. तुम्हाला दाखवेनच. मिरची, सॅलेड आणि याच्यात पापड आहे. खीर अजून आली नाही. खीर आहे तिकडे आणि चपाती पण बनवलेली आहे. तर जेवायला पण खूप आहे मस्त असं. तुम्हाला नंतर मी ताट दाखवते. तर जेवण बनवणाऱ्या या आई बघा ताई अजून सॅलेड कट करत आहेत. बीटरूट लक्ष नाही आहे, कामामध्ये व्यस्त आहेत त्या. आणि अजून या आई हे आहेत आमच्या शेफ. आणि खरंच जेवण इतकं सुंदर आहे ना. खूप छान जेवण आहे. तुम्हाला माहिती आहे मी बाहेर गेल्यावर जेवत नाही, पण हे एवढंच सुंदर जेवण बनवतात ना. तर मी आज दुपारी खूप जेवली ना. जागू खूप जेवली. मला टेन्शन होतं ही माझ्यासोबत येत होती साईचं जेवणाचं कसं होईल, पण थँक गॉड तिला जेवण आवडलं. हां खरंच मला जेवण खूप आवडलं. तुम्हाला नंतर ना ताट काढून दाखवते मी. आणि खरंच सुगरण आहेत या आई. लोक सगळे जेवण बनवतात त्या. आज आहोत आम्ही मुर्डेश्वरमध्ये. तर रात्री जेवायला बघा काय बनवले. हां डाळ आहे, भात आहे, पापड, चपाती, तिथं सॅलेड, मूग बटाटा आणि त्याच्यामध्ये काय घातलं? दुधी घातलेलं आहे. सोयाबीन, शिमला मिरची, इथं वांगा मिरची फ्राय केलेली आहे. आणि गोडामध्ये मस्त अशी शेवयांची खीर बनवली. मस्त असं जेवण. आता आम्ही चला जेवून घेतो. जागू मॅडम बसलेले आहे मी जेवते आणि ताई पण बसले. चला आता आम्ही जेवून घेतो. हां जेवण एवढं भारी होतं. आमची ताटं बघा, तुम्ही बघू शकता. क्लीन अँड क्लिअर. हां एकदम भारी जेवण होतं. कसं वाटलं जागू जेवण? छान खूप छान. मी मोस्टली सोयाबीनची भाजी नाही खात, पण आवडली, खाल्ली. ताई थांबा. आई आत्या मुलाखत द्या. आम्हाला जेवण खूप आवडलं. आणि या आहेत मेन शेफ. मी काय बोलू आता? बोला काय. माझी मीच कशी वावा सांगू? तुम्ही माझी वावा हो सांगू. आम्ही दाखवतो ना. माझ्या कॉलेजला दाखवते. सांगा, माझ्या मुलाची- आई खूप छान जेवण बनवतात. तुम्हाला यांची पूर्ण टीम दाखवली मी. उद्या पण दाखवेन. सांगा, त्यांचा मुलगा आहे ना, तो टूर अरेंज करतो. त्यांच्याकडून चालू आहे. आणि खरंच मला खूप छान वाटलं. उद्या तुम्हाला तोही दाखवेन मी. आणि आता अजून शेफ परत दिसला ना, तर पुन्हा त्यांच्याजवळ जातेच मी. तर या मेन शेफ आहेत. आम्हाला जेवण दिलं. आम्ही सर्वजण जेवलो. आणि आता हे आमच्या शेफ जेवत आहेत. आणि खरंच जेवण ना एकदम चविष्ट, एकदम भारी. खरंच अप्रतिम जेवण होतं. चवीला एकदम भारी. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हाला तर चांगलं वाटलं. हां नाही खरंच खूप छान होतं. मस्त एकदम सुंदर जेवण, एकदम अप्रतिम चविष्ट. जेवा त्यांना डिस्टर्ब करायला आले. जेवा तुम्ही. हो जेवली. इधर देखो. लाजला म्हणजे तो पलीवर घेऊन चालले ना. वाळीवर घेऊन चाललाय. ज्या शिकवलं लागते का. आम्ही परत आलो खीर घ्यायला. खीर भारी झाले म्हणून पुन्हा डबल भारी खीरची. बोलून देतात का आम्हाला खीर. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि आमची झोपायची तयारी सुरू झाली आहे. कारण की उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचं आहे. कारण की दुसरीकडे दर्शनासाठी जायचं आहे आम्हाला. कुठे ते उद्याचा ब्लॉग बघाल तेव्हा समजेल. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.